पण आजचा दौरा बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासाने सांगतो, सर्वाधिक जास्त लीड मला जुन्नरमधूनच मिळेल. कारण प्रत्येक गावातल्या लोकांनी सोसले गेले 5 वर्ष. जिथं गेलो तिथं एकच ओरड, आमच्याकडे आलेच नाही, आमच्याकडे निधीच टाकला नाही, आमचा फोनच घेतला नाही. हाच आवाज अनेक प्रकल्प गेले 5 वर्ष हल्ले नाही, जागेवरच राहिले. पुढे नाशिक रेल्वेचा सेमी हायस्पीड प्रकल्प असेल, हायवेची बांधणी असेल, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे. तळेगाव चाकण शिक्रापूरचा रस्ता असेल, चाकण पासून मोशी, मोशी पासून नाशिक फाट्यापर्यंतची ट्रॅफिक असेल, पुढे नगर रस्त्याची ट्रॅफिक असेल, या सगळ्या ट्रॅफिकचा वेग तिढा जर आपल्याला सुटवायचा असेल तर त्यासाठी जवळजवळ 25,000 कोटी रुपये पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सक्षम खासदार त्या ठिकाणी सरकारबरोबर पाठपुरावा करून ते निधी आणण्याचा अनुभव आणि ते असण्याचा ताकद असणारा खासदार जर आपण निवडून दिला तर आपली कामं होतात. 15 वर्षामध्ये मी काय केलं हा नेहमी प्रश्न विचारला जातो. मला त्या सगळ्यांना एकच सांगायचं, 15 वर्षामध्ये मी जे केलंय, आज या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करता तो खेड सिन्नरचा रस्ता मी काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्याबरोबर भांडून संघर्ष करून मंजूर करून घेतला. 10 वर्ष त्यांच्याबरोबर भांडलो, आज कुठं त्याला आपलं मूर्त स्वरूप दिसतंय. पण त्या कामाची पण चोरी व्हायला लागली. अतुल बेनकेची कामं करतात, त्याची पण चोरी होतात. अजितदादाने कामं करायची नाही, यांनी सांगायचे आम्ही कामं केली. आढळरावांनी कामं केली, ती सांगायची आम्ही केली. अशा प्रकारच्या खासदारापासून, अशा प्रकारच्या उमेदवारापासून आपल्याला सावध राहायचं आहे. येणारी निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाची आणि महत्वाची आहे. मला विकास कामं करायची. गेले 5 वर्ष तुम्ही पाहिलंय, खासदार नसताना मी काम करत होतो आणि खासदार नसताना तो बाबा काहीच काम करत नव्हता. हा फरक सगळ्या लोकांना माहिती आहे. आता फक्त सोशल मीडियावर काहीतरी दाखवायचं, काम केल्याचं देखावा उभा करायचा आणि मतं मागायची. लोक आता एवढी दूधखोळी राहिली नाहीये. आदिवासी भागातला, ग्रामीण भागातला, प्रत्येक खेड्यापाड्यातला सुद्धा नागरिक सुज्ञ आहे, मतदार सुज्ञ आहे. त्यांना कळतंय की आपल्याला कोण 5 वर्षात काम केली, आपल्या अडचणीला धावून कोण गेलं. अशा वेळेला मतदान कोणाला करायचं हे सर्व मतदार जाणून आहे. म्हणून आपण कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. आता समोरचा उमेदवार आता रडकोंडीला आला, रडीचा डाव खेळायला. आज सकाळी खरं म्हणजे मी अतुलजी बरोबर आणि यांच्याबरोबर सकाळपासून इथं आहे. दुपारी त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी होती. त्या छाननीमध्ये त्यांनी कुठला तरी गुन्हा केला होता आणि त्या गुन्हा तो लपवला, अफिडेव्हिटमध्ये लिहिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर 4 तास इथं वादन चाललं, वकिलांच्या भांडणं झाली. शेवटी तो फॉर्म त्यांचा वैध ठरला खरा, पण आरोप माझ्यावर की म्हणे आढळरावांचा षडयंत्र. अरे बाबा, गुन्हे तू करायचे, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार तू आहे आणि आढळराव काय करणार आहे. आता त्याला फक्त आणि फक्त आढळराव सगळीकडे दिसायला लागला. पराभव झाल्यानंतर जसं कोल्हा उसा जातो आणि उंदीर बिळा जातो, तसं त्यांना आता फक्त आढळराव दिसायला लागलेला आहे. म्हणून काळजी करू नका, विजय आपलाच आहे. शांततेने येणारे 15 दिवस आपल्याला शांततेने प्रचार करायचा आहे. आपल्याला फक्त विकास कामावर चर्चा करायची. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला मला आपल्याला विनंती करायची की माझं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.